छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुका होऊन 6 महिने उलटूनही शहरात ठोस विकास कामांना सुरुवात झाली नसल्याचा आरोप करत स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते। नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची नाराजी यावेळी सदस्यांनी व्यक्त केली आहे। बैठकीमध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रलंबित अर्जांचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। स्थायी समिती सदस्य राजू वानखेडे यांनी महानगरपालिकेकडे तब्बल 13,000हून अधिक अर्ज प्रलंबित असल्याचं सांगितलंय। जन्म मृत्यू प्रमाणपत्रे ही नागरिकांसाठी महत्त्वाची कागदपत्रे असतानाही अर्जांवर वेळेत कार्यवाही होत नसल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केलाय। सदस्यांचा रोष पाहता स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले। अर्ज प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र देण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले। कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। दरम्यान शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरूनही प्रशासनाला सदस्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले। शहरातील कुत्रे पकडण्यासाठी केवळ 4 डॉग व्हॅन उपलब्ध असून त्यापैकी 1 वाहन मजूर उपलब्ध नसल्याने बंद असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे। शहरातील 10 झोनमध्ये भटके कुत्रे पकडण्यासाठी केवळ 9 मजूर उपलब्ध असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रशासनाचे नियोजन नेमके काय असा सवाल यावेळी करण्यात आला।